पाटील नगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वास्तुशांतीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। नवीन नाशिक येथील राजे शिवछत्रपती क्रीडांगण त्रिमूर्ती चौक येथे हा महासत्संग सोहळा संपन्न झाला। या महासत्संग सोहळ्याप्रसंगी वधूवर नाव नोंदणी मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। हजारो इच्छुक वधूवरांनी या वधूवर नाव नोंदणी मेळाव्यात सहभाग घेतला। दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला। या प्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर वसंत गीते, माजी नगरसेवक विलास शिंदे, माजी नगरसेवक डी सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नाशिक ही पवित्र भूमी आहे, त्यामुळे या भूमीत जन्म घेणे आणि मृत्यू येणे ही देखील परमभाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केलं। गोदेचे महत्त्व अगाध आहे। रामतीर्थामध्ये शेकडो वर्षांपासून अस्थींचे विसर्जन केले जाते। खरं तर या ठिकाणी अस्थींचे डोंगर व्हायला हवे होते, मात्र तसे न होता येथे हाडांचे पाणी होऊन जाते। इतके अफाट ताकद गोदेत असल्याची आठवण गुरुमाऊलींनी करून दिली। तर सुधाकर बडगुजर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं की गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम सुरू आहे। अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत कल्याणचे काम गुरुमाऊलींच्या माध्यमातून होत असल्याचं आणि ते तिथे जातात तेथे त्यांचे विचार ऐकण्यास मोठा जनसागर उसळत असल्याचं देखील सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं। माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम संपन्न झाला। उपस्थित असलेले आदरणीय श्री गुरुमाऊली यांच्या चरणी वंदन करून तसेच छत्रपती शिवराय यांच्या चरणी वंदन करून मला या ठिकाणी बोलण्याला संधी दिली। खरोखर मी माझा आज ते भाग्य समजतो, कारण ज्या ठिकाणी माऊली व्यासपीठावर विराजमान आहे ते साक्षात गुरु त्या ठिकाणी विराजमान आहे आणि त्या गुरुच्या सानिध्यात किंवा गुरुच्या समोर एका पामर माणसाने काय बोलावं ही सुद्धा हा एक चेष्टेचा विषय होऊ शकतो। परंतु गुरु हे मनाने दिलदार असतात। त्या दिलदारपणाने गुरुमाऊली माझे बोबडे बोल स्वीकारतील असं मला या ठिकाणी मनापासून वाटतं आणि त्यांनी ते स्वीकारावे आणि माझ्याकडून जे काही कमी जास्ती होईल त्यांनी मला उदार अंतकरणाने क्षमा करावी असं मी या ठिकाणी म्हणतो। कारण ज्या ठिकाणी गुरु विराजमान असतात त्याला व्यासपीठ म्हणतात। ज्यांनी संस्कृत मध्ये असलेले 4 वेद, 18 पुराण, 36 उपपुराण, 64 विज्ञान, 32 कला या तुम्हाला मला साध्या सोप्या प्राकृत भाषेत सांगितल्या अशा त्या महान महर्षी व्यासांचं पीठ आहे आणि साक्षात त्या व्यासांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी अण्णासाहेब माऊली भाऊ सूर्यवंशी आणि खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज साक्षात मला दादांच्या समोर 2 शब्द मनोगत व्यक्त करायला मिळतंय आणि ज्यांच्या माध्यमातून मी मला 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध झाली ते आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर आणि हर्षताई बडगुजर। खरं माझ्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आज ही खरंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज सोन्याचाच क्षण म्हणावा लागेल, कारण जे माऊली समाज रक्षणासाठी, धर्म रक्षणासाठी आणि अनेक शोषित कुटुंबासाठी काम करतात, ज्यांना आम्ही युट्यूबवरती बघितलं होतं आणि ज्यांचं कार्य हे अफाट आहे, आज साक्षात त्यांनी माझा सत्कार केलाय म्हणून माझ्या जीवनाचं सार्थक झालंय असं मला आज या ठिकाणी वाटतं। सुधा भाऊ, आपण नशिबान आहात, माऊली साक्षात या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आणि ही आयुष्यामधली सर्वात मोठी तिजोरी आणि आयुष्यामध्ये सर्वात मोठी कमाई आज आपण आपल्या कामातून कमवलेली असं मला वाटतं। राजकारण, समाजकारण करत असताना अनेक गोष्टीला सामोरे जावं लागतं आणि सुधा भाऊ आणि ताईंच्या बाबतीमध्ये यांनी आयुष्यामध्ये सगळं करत असताना आपला परिवार बाजूला ठेवला असेल, आपल्यावरती अनेक आघात झाले असतील, समाजकार्य करत असताना ज्यावेळेस माणूस उंचीवरती जातो
त्यावेळेस अनेक संकट सुद्धा समोर येतात, कारण ते कृत्रिम संकट असतात. अशा संकटाला पार करून सुद्धा भाऊ आम्ही काही काम करताय आणि हे समाजकार्याची हीच पावती खऱ्या अर्थात माऊलीच्या रूपाने, आशीर्वादाच्या रूपाने आज आपल्याला मिळते. याच्यापेक्षा मोठी कमाई मला वाटतं आयुष्यामध्ये दुसरी कुठली नसेल. आणि आज या ठिकाणी आपण ते मिळवलेलं आहे. समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये काम करत असताना पद येतं, पैसा येतो, प्रतिष्ठा येते, पद येतं. हा याच्यातच सगळ्यात मोठा आशीर्वाद या ठिकाणी आहे. खरं तर मी हर्षदाताई बडगुजर यांचे आभार मी या ठिकाणी निश्चितपणे मानेन. हर्षदाताई ज्या पद्धतीने सेवा करतात त्या मी फार जवळून बघितलेलं आहे. सुधाकर भाऊ बडगुजर तर आहेत, पण घरची खरी लक्ष्मी कोण असेल या बडगुजरांची तर ते हर्षदाताई बडगुजर. आणि म्हणून तसं सेवेकरी म्हणून मी मोरे दादांपासून लहानपणीपासून त्या ठिकाणी या सेवेकरांनिमित्त तिथं जोडलेला आहे. मी परवा दिवशी पण माऊलीचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन आलो. आज माझा वाढदिवस आहे. देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टीचं संरक्षण आम्ही गेले सगळ्या आयुष्यभरपर्यंत आलेलं आहे आणि तोच आशीर्वाद या ठिकाणी पुढे मिळतोय. आपण एवढ्या मोठ्या मान्यवर व्यासपीठावर आपण या ठिकाणी उपस्थिती लावत आहात. आजच्या मान्यवरांमध्ये आदरणीय विलासरावजी शिंदे, शिवसेना महानगर, माजी आमदार वसंतभाऊ गीते, आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर, जिल्हा प्रमुख शिवसेना, DJ सूर्यवंशी नगरसेवक, आदरणीय जयंत शिंदे, आमच्या हर्षाताई बडगुजर, शीतलताई बांबरे, प्रथमेश गीते, माजी उपमहापौर, देवानंदजी बिरारी ही वेगळी आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं ब्रह्मवादिनी गंगामाई हिच्या साक्षीनं ही जगात सर्वश्रेष्ठ भूमी म्हणून नाशिकचा समावेश आहे हे सर्वांना मान्य करावं. लाखो वर्षापासून प्रति 12 वर्षानं या पुण्यभूमीत सिंहस्थ कुंभमेळा होतो. जगात एक वर्षभर कुंभमेळा कुठेच भरत नाही, तो नाशिकलाच बसतो. हे आपणाला विदित आहे. नाशिक या भूमीत जन्म घेणं ही परम भाग्याची गोष्ट आहे. आम्ही मधल्या काळात हिमालयात बघितलं, बद्रीनाथला, केदारनाथला, तिथे जकार्त्याहून एक खूप मोठा उद्योगपती या देशाचं वैभव ऐकून प्रभावित झाला. जन्मता नाही पण मृत्यू सुद्धा या देशात येणं ही परम भाग्याची गोष्ट आहे हे त्याच्या वाचण्यात आहे. या शब्दावर त्यानं आपली सारी पुंजी गोरगरिबांना दान केली आणि मोजकी पुंजी घेऊन आजही तो केदारनाथच्या एका पर्णकुटीत आपलं वास्तव्य करतोय. तमाम देशवासियांना सांगतोय या हिंदुस्थानचं अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही जन्माला आलेले या हिंदुस्थानातले लोक भाग्यवान, पण मृत्यू येणं सुद्धा तेवढंच भाग्याची गोष्ट आहे. म्हणून मी माझं सर्वस्व सोडून दिलं आणि इथे हिमालयात येऊन बसलो जनतेची सेवा करणार. यावरून भारताची संकल्पना, हिंदुस्थानची संकल्पना किती मोठी असेल ती कवेत मावणारी नाही. तसं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, महाराष्ट्र हा या देशाचं हृदय आहे. महाराष्ट्रावर अनेक गीतं बोलली जातात, गायली जातात. शौर्य, परंपरा
या साऱ्या बाबी महाराष्ट्रानं जतन करून ठेवले. म्हणून भारतात ज्या महाराष्ट्राचं आहे त्या महाराष्ट्रात आपण आणि महाराष्ट्रापेक्षा अजून विद्वत पुण्य गंगामाई आणि प्रभू रामचंद्रांच्या पुण्यभूमीसाठी दिलेलं आहे. त्या भूमीत आपण वास्तव्य करत आहात हे परम भाग्य नाशिककरांच्या पाठीशी आहे. म्हणून या नाशिकला अयोध्या नगरी सोडून व्यासपीठावर उपस्थित असलेले महानगर प्रमुख आदरणीय उल्हासनंद शिंदे, आदरणीय वसंतभाऊ गीते, आदरणीय जयंती दिंडे, आदरणीय दिजीभाऊ सुरेश, आदरणीय राणेताई, उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व स्वामी समर्थ सेवेकरी, भक्तगण, साधू संत येती तोच दिवाळी दसरा. आज माऊली आपल्या पाटील नगर केंद्राच्या वास्तुपूजनाच्या निमित्तानं आपल्या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये सत्संग सोहळा संपन्न होतोय. तो आपल्यासाठी गर्वाची आणि आनंदाची बाब आहे. मी माऊलींना खूप खूप धन्यवाद देईन की माऊली तुम्ही ह्या कार्यक्रमाचं ज्यावेळेस नियोजनासाठी आम्ही आपल्याकडे आलो आणि क्षणाचा जर विचार करता तुम्ही त्यामध्ये होकार दिला, होकारच नाही दिला तर पूर्णपणे आशीर्वाद दिला. म्हणून आजचा कार्यक्रम हा संपन्न होताना दिसतोय. राजसत्ता आणि धर्मसत्ता हे दोघं एकमेकाला पूरक आहेत. देव देश धर्म टिकला तर मला असं वाटतं मानव धर्म टिकेल. आणि मानव धर्म टिकवण्यासाठी असे संतांची गरज असते. राष्ट्रीय संत अनेक होऊन गेले. संत गाडगे महाराज झाले, संत तुकडोजी महाराज झाले, संत ज्ञानेश्वर झाले, संत तुकाराम महाराज झाले. माऊली आम्ही आपल्याला राष्ट्रीय संत म्हणून आम्ही बघतोय आणि तुमचं कार्य हे असंच अविरतपणे पुढे चालत राहो हे आमच्याकडनं निश्चितपणाने आदर्श घेण्यासारखं आहे. सृष्टीचा समतोल साधायचा असेल तर मानव धर्म टिकवणे गरजेचं आहे आणि मानव धर्म टिकवण्याचं काम माऊली आपण करत आहात. विजयी झाली, अनेक केंद्रात सेवेकरी घडले, अनेकांना कुटुंबामध्ये धार्मिक सांस्कृतिक लाभ झाला, संस्कार केले गेले, संस्कार टिकवला गेला, संस्कृती टिकवली गेली. संस्कृती टिकवण्याचं काम सर्व ह्या मार्गातून झालं. निश्चितपणाने यामध्ये आपला फार मोठा सिंहाचा वाटा आहे. स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून ज्या जे उपक्रम चालतात ते अतिशय अप्रतिम आहे. गुरु विना ज्ञान नाही, ज्ञान विना कोणी महान नाही. ज्ञान गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही आणि मिळालेलं ज्ञान हे महान असतं. हे कार्य आपण करतायत, आपण देण्याचं काम करतायत. मी आपले आशीर्वाद तर निश्चितपणाने माझ्या पाठीवर आहे, माझ्या पत्नीच्या पाठीवर आशीर्वाद आहे. परंतु ह्या परिसरामध्ये जो सामाजिक नव्हे समृद्ध केलेली आहे. म्हणून आपण प्रत्येक घोषणेच्या वेळी भारत माता की जय का म्हणतो. तुम्ही गुरुचरित्र वाचता त्यात छोटी छोटी बालकं करणारी महामाता याच देशात होती आणि ते व्रत तुम्ही बघितले पाळलेले आहे. म्हणून या देशाला भारत माता अधिक. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.